तिकडे लिहिलंय बघ, आय लव्ह सापुतारा. झूम करून दाखव. इसका 100 रुपये. और वो बाहर भी जाएगा पानी. किती भात दिसतो यार. तो डेंजर, तो मोठा एकदम. हा जबरदस्त. तिकडं खाली रोपवेच आहे का काहीतरी आहे वाटतं. 1 तासाने चालू येईल असं. 25 2,500 रुपये. हॉर्स रायडिंग चालू आहे. नंतर बाईक्स आहे, बाईक्स ॲक्टिव्हिटी आहे. तिकडं समोरचा व्ह्यू चेक करा. आपण एका रस्त्यावर आलो होतो. इथे किती मस्त डेकोरेट केलेलं आहे बघा ना. वरती किती कलरफुल छत्र्या लावलेल्या आहेत मस्त. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण पुन्हा एका नवीन बाईक राईडला सुरुवात केलेली आहे. ते पण आता समोर बघू शकता. आपण सापुताऱ्याच्या दिशेने निघालो आहोत. समोर टोल नाका आहे. टोल नाक्याच्या वरती तुम्हाला दिसत असेल सापुतारा 31 किलोमीटर. आणि माझ्या राईट साईडचा व्ह्यू चेक करा. सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळतो. आता जवळपास आपण नाशिकवरून 46 किलोमीटर आलेलो आहोत आणि आपल्याला आतून अजून 31 किलोमीटर जायचं आहे. तर आज दिवसभर सापुताऱ्यामध्ये एन्जॉय करू आणि मग संध्याकाळी रिटर्न होऊ. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. आज पाऊस पण सांगितला होता. 2 ठिकाणी आपल्याला पाऊस पण लागला, पण एवढा नव्हता. हलका हलका पाऊस होता. 5-10 मिनिटाच्या अंतरावर थोडा लागला, परत पुढे 5-10 मिनिटाच्या अंतरावर. आता इथून सापुतारा जवळपास 8-10 किलोमीटर राहिलं आहे. समोर जो दिसतोय ना, पाण्याच्या बरोबर राईट साईडला तो हातगड फोर्ट आहे. आणि थोडासा छोटासा घाट सेक्शन लागला आहे. मस्त यांची पार्टी चालू आहे जेवणाची. असंच वातावरण राहायला पाहिजे, पाऊस नको यायला. फार मस्त वाटतंय. हा रस्ता वाढवताय बरं का वाटतं इथं. डोंगर आधी नव्हता असा, परत आता थोडासा कोरलाय. इकोवाला फार स्लो चालवतोय. चल रे दादा. इकोवाल्याने मागच्या बाजूला मोठं राम मंदिराचं स्टिकर बनवून लावलेलं आहे. किती मस्त दिसतंय. मित्रांनो, मी झूम करून दाखवतो. हातगड फोर्ट आहे. वरती तुम्हाला आपला भगवा पण दिसेल आणि काही लोक पण दिसतील वरती. हातगड किल्ल्यापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं केवढी गर्दी बघायला मिळते बघा मित्रांनो. जागोजागी लोकांनी गाड्या थांबवून एन्जॉय करताय, निसर्गाचा आनंद घेत आहे. वातावरण पण काहीच तसंच झालेलं आहे. जिथं जागा मिळेल तिथं गाड्या थांबताय. ते तर वर चढून राहिले डोंगरावर. पेरू, काकड्या सगळे एन्जॉय करतायत. प्रचंड गर्दी सापुतारा. गुजरातच्या गाड्या नाशिककडे येताना. तेव्हा ते मित्रांनो समोर बघू शकता पॅराग्लायडिंगचं मस्त एकदम एन्जॉय करतायत लोक. सुंदर. भरपूर गर्दी असेल बरं का तिथं. चला निघूया पुढे. मस्त. पण तिथल्या तिथंच उडतंय ते, खाली नाही येते. तिथल्या तिथंच उडतंय. खाली येतात ना, खाली येऊन परत वरती जातात ते.
गुजरात स्टेटमध्ये आपली एंट्री अशा प्रकारे झालेली आहे. टू व्हीलरला पण तिकीट आहे का काय माहिती. टू व्हीलर का जाने दो ना यार, रास्ता किधर से टू व्हीलर का, टू व्हीलर किधर से जाएंगे, गाड़ी आई चला गाड़ी. मित्रांनो गर्दी एकदम प्रचंड आहे, प्रचंड गर्दी आहे. मस्त बोटिंग करतायत. तो मागे रस्ता जो गेला ना तो वरती पॅराग्लायडिंगचा गेला आणि ते जे वरती तिथं आहे ना तो रोपवेचं तिथं वरती वरपर्यंत गाडी जाते. तो तिकडून त्या गाड्या गेल्या ना तिकडून रोपवेला जायला रस्ता आहे. आपण जाऊ वरती, बघतो वरती दिसला का रोपवेचा. हा एक स्पॉट आहे आणि तिकडचा एक. रोपवे बंद आहे का काय कळत नाही, रोपवेचं काहीच दिसत नाही आहे. आपण एका रस्त्यावर आलो होतो. इथे किती मस्त डेकोरेट केलेलं आहे बघा ना. वरती किती कलरफुल छत्र्या लावलेल्या आहेत मस्त. इथंच आपल्याला पुढे जायचं आहे. म्हटलं गाडी थांबवून तुम्हालाही दाखवू. चला जाऊया पुढे. मित्रांनो आपण सापुताऱ्यामध्ये येऊन तो पोचलो होतो. सनसेट पॉईंटच्या तिथं वर जायचा रस्ता त्यांनी बंद करून ठेवला होता. आपण ट्राय केला वर जायचा पण रस्ता क्लोज करून ठेवलेला आहे. हा एक सुंदर असा ट्रॅक दिसला मला, तो बंद आहे. 2 मिनटं इथं गाडी थांबवली आणि आपलं बॅड लक असं आहे की रोपवे पण बंद आहे. आज नेमकं रोपवेमध्ये जाता नाही येणार कारण की ते बंद आहे. ते मोठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण आहे. समोर मी झूम करून दाखवतो. तेव्हा ते रोपवे ना पूर्णपणे बंद करून ठेवलेलं आहे त्यांनी. एकाच जागी थांबलेले आहेत ते, पूर्ण बंद आहे. ते आम्हाला खालीच समजलं की बंद आहे म्हणून. तरी पण आम्ही वर चाललोय. वरून व्ह्यू कसा दिसतो सापुताऱ्याचा तो कॅप्चर करण्यासाठी. जायचं का मॅडम? वरती जाऊ ना, तिकडून वरून काही व्ह्यू मिळतो का बघू ना आपल्याला. मित्रांनो आपण अजून इथंच आहे. समोर वनस्पती उद्यान आहे. आता इथून एक तर पॅराग्लायडिंगच्या तिथं समोर पॅराग्लायडिंगला रस्ता इथून जातो का काय तिथं जायचं ट्राय करू. ते तर चालू आहे. निघूया मॅडम. पाणी दे मला पण, तहान लागली केव्हाची. चल जाऊ चल. मित्रांनो आपण पॅराग्लायडिंगच्या व्ह्यू पर्यंत जाता जाता आपल्याला एक डीप व्हॅली दिसली आणि जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतोय. म्हणून मी 2 मिनटं गाडी थांबवली. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. आपण रोपवे आणि पॅराग्लायडिंग जिथून होते ना त्या ठिकाणी चाललो होतो. जाता जाता आपल्याला सुंदर असा व्ह्यू दिसतोय आणि सुंदर माझी वाईफ. चला जाऊ. गर्दी तर प्रचंड आहे. मस्त गाड्या. आपली गाडी तिकडे समोर लावलेली आहे. चलो जाऊ अजून वर. मित्रांनो आपण अशा भारी स्पॉटवर पोहोचलेलो आहे. एक 360 व्ह्यू देतो. पॅराग्लायडिंग जिथं होतं ना आपण त्या टॉपवर आलेलो आहे आणि पूर्ण वरपर्यंत बाईक घेऊन आलेलो आहे. ही आपली बाईक आणि एक 360 व्ह्यू बघा. पूर्ण जिकडे पाहू तिकडे सगळीकडे ऍक्टिव्हिटी चालू आहे सगळ्या. सुंदर. तेव्हा पॅराग्लायडिंग किती मस्त एन्जॉय करतायत लोक. हॉर्स रायडिंग चालू आहे. नंतर बाईक्स आहे. बाईक्स ॲक्टिव्हिटी आहे. तिकडं समोरचा व्ह्यू चेक करा.
सुंदर. शीतल मित्रांनो व्ह्यू चेक करा. एन्जॉय करतायत सगळे लोक. पॅराग्लायडिंग बंद झाली वाटतं. एकही उडत नाही आता. एकदम जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो हा. इथून जायची इच्छा होत नाही. खतरनाक. तिकडं बघा ना समोर लोक करून दाखवतो. तिकडं तर अजून वेगळंच काहीतरी चालू आहे. तेव्हा गर्दी लाखोनी पब्लिक आहे. पॅराग्लायडिंगचा रेट विचारायला गेली पण यांनी बंद करून टाकलं. का बरं बंद केलं काही कळालं नाही. सगळं पॅकअप झालं. शीतल 1 तासाने चालू होईल असं. 25 2,500 रुपये. किती वेळ. बापरे. चल निघूया आपण आता इथून. पाऊस पण पडायला लागलाय. चल चालायचं का. चल चल यार पाऊस पडायला लागलाय. काहीतरी खाऊ आता. मित्रांनो मगाशी आपण समोर होतो ते पॅराग्लायडिंग जिथे ग्रीन कपडा दिसतोय ना आपण तिथे होतो. त्याच्या थोडं अपोजिट साईडला वरती आपण गाडी चढवली. इकडं कोणी वरती जास्त गाड्या आणल्या नाही आहे. इथून खालून वरती यायला रस्ता होता. आणि इकडचा व्ह्यू चेक करा तुम्ही. इथं लोक बघा वरती कुठे. शीतल लोक बघते कुठे चढलेत. इकडचा व्ह्यू वेगळा आहे. तिथून जे लोक चढले मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. जबरदस्त. तिकडं खाली रोपवेचं आहे का काहीतरी आहे वाटतं. माउंटन्स रेंज किती भारी आहे. सुंदर. प्रचंड गर्दी पण प्रचंड. जस्ट आपण निघतच होतो. आता समोरच्या स्पॉटला जाऊया नाही तर सरळ खाली उतरूया. हा चल मग चल डायरेक्ट जाऊ खाली. इथं ATV ॲडव्हेंचर आहे. जीप बघ ना एवढा राऊंड. कितना राउंड देते. हाँ 1 राउंड का कितना 200 रुपये. कितना 1 राउंड गोल राउंड. बड़ी गाड़ी का. ये छोटी गाड़ी का 100 रुपये. इसका 100 रुपये. और वो बाहर भी जाएगा 500. बाहर किधर भी लेके जाएगा तो वो रेस्टोरेंट तक का 500 रुपये. वहाँ से यूटर्न लेके रिटर्न आना. चलो.
मित्रांनो इकडे वरती रोपवे बघा बंद आहे, त्याच जागेवर उभे आहेत ते, एकाच जागेवर. आणि आपण गेलो होतो आत्ता वरती डोंगरावर या बाजूला. आता आपण पूर्णपणे खाली उतरलेलो आहे. आता इथून आपण काहीतरी खाऊया आणि खाली काय असेल तर ते एन्जॉय करूया. चला तर मग भेटूया कुठल्या तरी हॉटेलमध्ये. आता गो कार्टिंग पण आहे खाली उतरल्यानंतर आपल्याला दिसतंय, लहान मुलांसाठी एन्जॉय करतायत पोरं. हॉटेलच्या शोधात आहे, कारण की सापुताऱ्यामध्ये मला असं वाटतं पावभाजी शिवाय काही पर्याय नाही. मित्रांनो आपण मस्तपैकी पावभाजी घेतली आहे आणि मॅडमनी ऑमलेट ब्रेड घेतलेला आहे. तर आता एवढा खाऊया आणि परत भेटूया. मित्रांनो आपलं मस्त पावभाजी वगैरे खाऊन झालेली आहे. आता आपण समोर मछली घर म्हणून आहे तिथं चाललो आहे. बघूया समोर 15 रुपये तिकीट आहे वाटतं मछली घर. तिथं रोड क्रॉस करून समोरच होतं. क्या है, कितना है टिकट? 15 रुपये. दो अलग अलग प्रकार की फिश यहाँ पे अपने को देखने मिलेंगी. एक गोल्ड फिश है, ये एंजल है, आप पिरवाना है, आप पिराना हे आपल्याकडे हो 8 होते फिश टँकमध्ये. त्याला असं वाटतंय काही खायला टाकतो आपण. कसं किती भाट दिसतो यार. तो डेंजर, तो मोठा एकदम. हा बघ त्याचं तोंड बघ कसं आहे. एवढं डिटेलमध्ये दाखवत बसलो तर व्हिडिओ 1 तासाच होईल. शार्क कॅटफिश आहे का? नाही. हवा शकर फिश टँक क्लीन करायचं काम करतो हा जो आहे ना. फिश टँक फक्त शेवाळ्यानं ते खातो. हवा केवढा आहे. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. 15 रुपयात गंमत झाली आहे. चला आता काय बुट्टा खायचा. ठीक आहे चला. मॅडमला बुट्टा खायचा. बुट्टा शीतल जास्त तिखट होऊन जाईल. मी नाही खाणार. हे घ्या ताई. हा जो रस्ता आहे ना मित्रांनो सरळ सुरतकडे जातो. आपण डाव्या हाताने वरती तिकडे फिरून आलो होतो आणि समोर इकडे पावभाजी आणि हे खाल्लं होतं ऑमलेट. आणि याच्या समोरच हे मछली घर होतं. दिले ते. चल आता कुठं बोट पॉईंट पायी नाही आहे. इथून तिकडून फिरून जावं लागतं. तिकडून असं फिरून जावं लागतं पूर्ण. चल गाडी घेऊन जावी लागेल. चला गाडी काढू, भेटू परत. मित्रांनो इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला मिळतात आणि बघायला मिळतं. इथून ॲडव्हेंचर पार्क आहे पूर्ण. आपण त्या वॉटर पार्ककडे चाललो होतो. मध्ये रस्त्यात 2 मिनटं कॅमेरा ऑन केला. इकडं आपल्याला वॉटर पार्ककडे जायचं आहे. मित्रांनो आपण आता आपल्या लास्ट स्पॉटला चाललो असं म्हणता येईल, कारण की अजून आहेत खूप स्पॉट. पण आता ब्लॉगच आपला एवढा मोठा होऊन जाईल की आता काही इच्छा होती नाही दुसरीकडे जायची. आता वाजले जवळपास 3:30. आपण इथं समोर आलेलो आहे. इथं गार्डन वगैरे आणि खाली वारली. अरे हां वारली डान्स करताय खाली. वारली डान्स दाखवच. तारपा वाद्य आहे आणि याच्यावर वारलीचं हे केलं जातं. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण होता इथं. इकडून जागा आहे आपल्याला
इकडून आपण बघू शकतो हे लेकच्या एकदम मगाशी आपण त्या स्पॉटला होतो आलो तेव्हा एंट्री केली तेव्हा तिकडं आपण वरती गेलो होतो पॅराग्लायडिंग परत चालू झालं बघ तो बोलला होता ना 1 तासाने चालू होईल परत चालू झालं झूम करून दाखवतो बघा मित्रांनो 2,500 रुपये सांगितले पॅराग्लायडिंगचे त्यांनी आम्हाला चला मित्रांनो आता इथून नाशिककडे निघावं असं वाटतं काय वाटतं शीतल किती 3:30 वाजले अजून कुठे जाऊ पण नाही शकत फार तर फार घाटात एक राऊंड मारून येऊ शकतो पण ब्लॉक खूप मोठा होऊन जाईल तिकडे लिहिलंय बघ आय लव्ह सापुतारा झूम करून दाखव मित्रांनो सापुताऱ्यामध्ये फिरण्यासारखं तर खूप काही आहे आपण नंतर परत कधीतरी येऊया आणि बाकीचे स्पॉट कव्हर करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय